ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा. वॉटर टँकर असोसिएशनची थोड्याच वेळात बैठक सुरू होते. या बैठकीनंतर वॉटर टँकर संप मागे घेण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर वॉटर टँकर असोसिएशनची पत्रकार परिषद देखील होणार आहे. पालिका आयुक्त भूषण गगन यांच्या भेटीनंतर टँकर असोसिएशनची ही बैठक होते. मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न थोडासा बिकट असताना वॉटर टँकर चालकांच्या संपामुळे प्रश्न गंभीर झाला होता. मात्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर मध्यस्थीनंतर आता हा प्रश्न निवळताना दिसतोय. या बैठकीनंतर वॉटर टँकर असोसिएशन पत्रकार परिषद देखील घेणार आहे. ज्या पत्रकार परिषदेत ते आपला संप मागे घेण्याची शक्यता आहे. ईशान देशमुख आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. ईशान, आपण पाहिलं असेल तर आज भूषण गगराणी यांच्याबरोबर मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी देखील होते आणि त्याचबरोबर मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे देखील सर्व सदस्य होते. त्यांच्याबरोबर महत्वाचं म्हणजे शिंदे गटाचे मुरजी पटेल हे त्यांचं नेतृत्वपूर्वक होते तिकडे आणि त्यांच्या मार्फतच ही आजची बैठक ही ठेवण्यात आली होती. यात सकारात्मक चर्चा झाल्याचं माहिती समोर येत आहे आणि आता सध्या आपण अंधेरीमधल्या एका बँक्वेटमध्ये यांची बैठक चालू आहे आणि इकडे नक्कीच एक सकारात्मक निर्णय येईल अशी अपेक्षा आणि सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला समजतंय. आपण पाहिलं असेल तर मुंबईमधल्या अनेक सोसायट्यांमध्ये याचा परिणाम होत आहे. अनेक लोक हे वेठीस धरले गेलेत. मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये पाणी नाहीये. त्यामुळे कुठंतरी आयुक्तांनी देखील सर्व वॉटर टँकर असोसिएशनकडे मागणी केली की तुम्ही लवकरात लवकर चालू करा. तुमच्या ज्या समस्या आहेत त्या आपण सोडवू आणि त्याचबरोबर जे कारवाई या वॉटर टँकर असोसिएशन वाल्यांवर होत होती त्यासाठी 2 महिने ते स्थगित करण्यात आलं आहे अशी देखील सूत्रांकडून माहिती समजत आहे आणि लवकरच पत्रकार परिषद घेऊन सर्व या जी समस्या आहे ती सोडवण्यात येईल. धन्यवाद ईशान तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आणि यानंतर एक नजर या तासाच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सवर.